Hello students, once again you are welcome in 11th class English textbook. You know that from last lecture we are going through a poem. Its title is The Sower. This is page number 72. In the last lecture we have discussed some activities that are given in the preparation, right? We have discussed about India, Indian culture, then India is an agricultural country, etc. Okay. This poem, The Sower, is about a farmer, right? Okay. This poem is written by Victor Hugo. Victor Hugo was a poet, a novelist, a dramatist who was regarded as one of the greatest poets of France. We have discussed all these things. Now we should go through the poem. See there, the title of the poem is given, that is The Sower. The sower means the farmer. First two lines: sitting in a porchway cool, sunlight I see dying fast. Here in these two lines, poet tells us that the time is about dying sun. It means the time is about sunset. Okay. The sunset is there, dying fast. Sunlight is dying fast means sunlight is going to disappear fast. Okay. And that time poet is on a veranda. Porchway means a veranda or a covered shelter in front of a building. Poet is on a veranda and he is sitting there. The cool air is there and the time is about the sunset, right? These two lines tell us that the poet is sitting on a veranda on a cool evening, looking at the sun setting beyond the horizon. म्हणजेच कवी वरंड्यावर बसलेला आहे, ती कूल अशी इव्हिनिंग आहे आणि पोएट सनकडे पाहतोय. जो सन काय करतोय, सेटिंग करतोय, म्हणजे सूर्य मावळत आहे. बियॉन्ड द हॉरिझॉन म्हणजे क्षितिजाच्या पलीकडे सूर्य मावळतोय अशा पद्धतीची वेळ आहे, राईट. नेक्स्ट टू लाईन्स: ट्विलाइट हॅस्टन्स ऑन टू रूल, वर्किंग आवर्स हॅव वेल नाय पास्ट. ट्विलाइट, there is the difficult word twilight. Twilight means the soft glow of the sun's light when it is about to set beyond the horizon. काय अर्थ आहे याचा? ट्विलाइट म्हणजेच एक सॉफ्ट असा ग्लो त्या सूर्यप्रकाशाचा. ज्यावेळेस सूर्य मावळतीकडे गेलेला असतो त्यावेळेस त्याचा तो सूर्यप्रकाश एक सॉफ्ट असा ग्लो तयार झालेला असतो, त्यालाच म्हणतात ट्विलाइट. ट्विलाइट हॅस्टन, हॅस्टन्स म्हणजेच हरीज, रशश म्हणजे पुढे जाणे. ट्विलाइट हॅस्टन्स ऑन टू रूल, जसं दिवस मावळला, 6 वाजले किंवा 6 वाजण्याच्या पुढे ज्यावेळेस तो वेळ जातो त्यावेळेस नियमाने जसं रूल आहे की काय होतं, पृथ्वीवर अंधार पसरायला लागतो, राईट. वर्किंग आवर्स हॅव वेल नाय पास्ट. आणि पोएट सांगतोय की वर्किंग आवर्स ऑफ अ फार्मर. ओके. वर्किंग आवर्स, त्या फार्मरचे काम करण्याच्या तासिका किंवा तास वेल नाय पास्ट, काय झालेले आहेत, पास्ट झालेले आहेत, निघून गेलेले आहेत. म्हणजे ऑलरेडी शेतकरी जेवढे तास काम करतो तेवढे ते तास आता निघून गेलेले आहेत, पास्ट झालेले आहेत, अशा पद्धतीनं तो सांगतोय. These two lines shows the poet witnesses the twilight
that is quickly following the setting of the sun. He says that the working hours are almost over. पोएट सांगतोय की शेतकरी जेवढा वेळ शेतात असतात आणि दिवस मावळला की ते घराकडे परतत असतात, पण पोएटनं पाहिलं आहे की तो पर्टिक्युलर एक शेतकरी हा वेळ त्याची झाली तरी तो आणखीन कुठे आहे, शेतामध्येच आहे, या पद्धतीनं सांगतोय. नेक्स्ट 4 लाईन्स पहा. शॅडोज रन अक्रॉस द लँड्स बट अ सोवर लिंगर्स स्टिल. ओल्ड इन रॅग्स ही पेशंट स्टँड्स लुकिंग ऑन आय फील अ थ्रिल. शॅडोज मीन्स इन मराठी सावल्या, जी सावली पडते. शॅडोज रन अक्रॉस द लँड्स. सूर्य पश्चिमेकडे आहे, मावळतेकडे आहे, आणि त्यामुळं जे वस्तूंच्या सावल्या आहेत त्या सावल्या खूप दूरवर अशा पसरलेल्या आहेत. रन अक्रॉस द लँड्स म्हणजे जमिनीवर सावल्या दूरवर पसरल्यात, याचा अर्थ सूर्य मावळतीकडे आहे. बट अ सोवर लिंगर्स स्टिल. लिंगर्स, दिस इज द डिफिकल्ट वर्ड. लुक दियर. लिंगर मीन्स हँग्स अराउंड, रिमेन्स म्हणजे राहणे किंवा त्याच अवस्थेत असणे. बट अ सोवर लिंगर स्टिल. स्टिल आणखीनही. तो शेतकरी आणखीनही कुठं आहे, त्याच्या शेतामध्येच आहे, तो आणखीन घराकडे परतलेला नाही आहे. ओल्ड इन रॅग्स ही पेशंट स्टँड्स. कसा आहे शेतकरी? ओल्ड. ओल्ड म्हणजेच म्हातारा. इन रॅग्स. रॅग्स मीन्स त्याचे कपडे, रॅग्स ओबडधोबड आहेत. ओके. इन रॅग्स ही पेशंट स्टँड्स. पेशंट, पेशंट मीन्स पेशंटली, संयमाने. ही पेशंट स्टँड्स. नाव दॅट फार्मर लिंगर्स दियर. ओके. अँड ही पेशंटली स्टँड्स लुकिंग ऑन आय फील अ थ्रिल. अँड वेन पोएट लुक्ड towards that time poet felt a thrill. What is the meaning about these 4 lines? Shadows run across the lands but a sower lingers still. Old in rags he patient stands looking on I feel a thrill. The meaning is that as the sun sets the shadows get longer covering the lands, but an old sower can still be seen in the fields. Dressed in rags, he is standing patiently, and the poet feels a thrill on seeing the sower still out there in the field. सूर्य मावळतीला गेलेला आहे, सावल्या दूरवर पसरलेल्या आहेत, परंतु तो म्हातारा शेतकरी आणखीनही त्याच्या शेतीमध्ये तसाच काम करत आहे. तो ओबडधोबड अशा कपड्यामध्ये दिसतोय. तो संयमाने तिथं उभा आहे आणि काम करतोय. आणि हे पाहून द पोएट फील्स अ थ्रिल. पोएटला थ्रिल वाटलं, त्याच्या अंगावर रोमांच आले ज्यावेळेस त्यानं त्या शेतकऱ्याकडे पाहिलं, जो शेतकरी स्टील आणखीन त्याच्याच शेतीमध्ये आहे. राईट. नेक्स्ट 2 लाईन्स. Black and high, his self-haughty dominates the furrows deep. See these 2 lines. Black and high, his self-haughty. Self-haughty means shape, the outline of someone against a brighter background. काय अर्थ होतो मराठीमध्ये? जसं छायाकृती किंवा प्रकाशाच्या विरुद्ध बाजूने काळ्या आकृतीचे दिसणे, त्याला म्हणतो आपण सेल्हावटी. ब्लॅक अँड हाय. कसा आहे तो फार्मर? ब्लॅक अँड हाय. हिज सेल्हावटी. त्याचं शरीर कसं दिसतंय? ब्लॅक दिसत आहे, उंच दिसत आहे. डॉमिनेट्स द फ्युरोज डीप. फ्युरोज, फ्युरो मीन्स लाईन, ट्रेंच और चॅनल. ओके. फ्युरो
काय अर्थ आहे? अगेन्स्ट द सॉफ्ट ग्लो ऑफ द सनलाईट द सोवर्स फॉर्म looks like a silhouette that appears bigger than the deep channels that he has dug to sow the seeds. Next two lines. Now to sow the task is set, soon shall come a time to reap. What is the meaning? Right now he has to sow the seeds in the soil, but the harvest season will soon follow, and then the sower shall reap the rewards of his hard work. आता काय करतोय तो शेतकरी? आता त्याला शेतीमध्ये सीड्स पेरावे लागतील. ज्यावेळेस हार्वेस्ट सीझन येईल, तो लगेच हार्वेस्ट सीझन येईल म्हणजेच कापणीचा तो सीझन येईल, आणि त्यावेळेस त्या सोअरला त्याच्या हार्डवर्किंगचं रिवॉर्ड मिळेल. म्हणजेच त्याला त्या शेतीमधून जे पेरलं आहे त्याच्यापासूनचं उत्पादन त्याला मिळेल, असा अर्थ आहे याचा. नाऊ टू सो द टास्क इज सेट. नाऊ टू सो, नाऊ द फार्मर हॅव टू सो अँड दॅट इज हिज टास्क. His task is set. His task is fixed. Now he has to sow the seeds. Okay. And after sowing the seeds, when there is the time of harvest season, that time he will get the crop in ripe form, right? These are the two lines. Next two lines. Marches he along the plain to and fro, and scatters wide from his hands the precious grain. Muse I as I see him stride. See there, these four lines. Marches he along the plain, म्हणजेच the sower goes back and forth in the field. सोवर काय करतोय? मार्चस. मार्चस म्हणजे चालणे, म्हणजेच चालून जाणे. द सोवर गोज बॅक अँड फोर्थ, पुढे पाठीमागे तो शेतकरी त्या ठिकाणी काम करतोय, त्या फील्डमध्ये चालतोय. स्कॅटरिंग द सीड्स ऑल ओव्हर द ग्राउंड, आणि काय करतोय? स्कॅटरिंग म्हणजेच पसरवतोय. म्हणजे तो त्याचे ते सीड्स त्या ग्राउंडवर पेरतोय. पुढे जातोय, पाठीमागे येतोय, आणखीन पुढे जातोय, मागे येतोय, अशा पद्धतीनं टू अँड फ्रो ही स्कॅटर्स वाईडली द सीड्स इन हिज फार्म. पुढे फ्रॉम हिज हँड्स द प्रिसियस ग्रेन म्यूज आय ॲज आय सी हिम स्ट्राईड. इट्स मीनिंग द पोएट गेजेस thoughtfully at the sower, taking long steps to walk in the field. तो शेतकरी त्या शेतामध्ये जास्तीचे लांब पाय टाकत तो चालतोय त्याच्या फील्डमध्ये, आणि पोएट मात्र खूप विचारपूर्वक त्या शेतकऱ्याकडे पाहतोय. यस. नेक्स्ट लाईन्स. Darkness deepens, fades the light. Now his gestures to mine eyes are august and strange. His height seems to touch the starry skies. These are the last four lines. See what is given in these last four lines. Darkness deepens. Darkness, अंधार. डिपन्स म्हणजे आता अंधार जास्तीचा पसरलेला आहे. ऑलरेडी द इव्हिनिंग टाईम इज दियर. ओके. अँड द सन हॅज सेट. द डार्कनेस डिपन्स दियर. फेड्स द लाईट. फेड्स म्हणजेच अंधुक करणे. जे काही सूर्यप्रकाश होता तो तर आता निघून गेलेला आहे. लाईट आता तिथं राहिलेली नाही आहे, म्हणजे खूप उशीर झालेला आहे.
त्याला शेताकडून घराकडे परतण्यासाठी बराचसा उशीर झालाय. फेड्स द लाईट. नाऊ हिज गेस्चर्स टू माइन आईज. नाऊ हिज गेस्चर्स. Gestures means his actions. The poet now understands the action of the sower and considers them to be noble. Now his gestures to mine eyes म्हणजेच काय, पोएटला त्याच्या डोळ्यामध्ये त्याचं काम दिसतंय. पोएटला नोबल, तो व्यक्ती, तो शेतकरी हा खूप नोबली आणि पेशंटली काम करताना त्याने पाहिलेलं आहे. आणि त्याचं काम म्हणजे, शेतकऱ्याचं काम म्हणजे एक स्तुतिप्रिय काम किंवा ज्याचा रिस्पेक्ट करावा लागेल अशा पद्धतीचं ते काम आहे, असं तो पोएट म्हणतोय. आर ऑगस्ट अँड स्ट्रेंज हिज हाईट सीम्स टू टच द स्टारी स्काईज. व्हॉट इज द मिनिंग? Look what is given. The poet now understands the actions of the sower and considers them to be noble but also strange, because the sower is old and might not be around to reap the benefits of his hard work when it is time to harvest. काय म्हणतोय पोएट बघा. बट ऑल्सो स्ट्रेंज. विचित्र गोष्ट काय आहे? द सोवर इज ओल्ड. तो शेतकरी म्हातारा आहे आणि त्याला ते जे बियाणे पेरलंय ते बियाणे राईप होईपर्यंत तो राहील याची देखील गॅरंटी नाही. त्याचे हार्डवर्कचं त्याला फळ मिळेल याची देखील गॅरंटी नाही आहे. स्ट्रेंज हिज हाईट seems to touch the starry skies. पण पुढे काय म्हणतोय? the selfless determination of the sower. त्या शेतकऱ्याचं जे काही सेल्फलेस म्हणजेच निस्वार्थी, डिटर्मिनेशन निश्चय, निस्वार्थी तो जे काही काम करतोय शेतकरी, मेक्स हिम अ मॅन ऑफ अ व्हेरी हाय स्टँडर्ड. तो निस्वार्थपणा त्या शेतकऱ्याला काय करतोय? हाय स्टँडर्डला घेऊन जातोय. म्हणजे नोबल काम त्याचं त्या ठिकाणी होत आहे. फॉर ही डझंट सो फॉर हिमसेल्फ बट फॉर अदर्स हू माईट बेनिफिट फ्रॉम हिज हार्डवर्क. शेतकरी कष्ट करतोय, त्याचं बेनिफिट त्याला मिळेल असं वाटत नाही त्याला, पण त्याचं बेनिफिट जास्तीचं दुसऱ्याला आहे. तो धान्य पिकवतो आणि ते धान्य दुसऱ्यांना खायला मिळतं. म्हणजे एवढं नोबल काम आहे. म्हणूनच शेतकरी याला बळीराजा असं म्हटलं जातं, जगाचा पोशिंदा असं म्हटलं जातं. बट फॉर अदर्स हू माईट बेनिफिट फ्रॉम हिज हार्डवर्क. शेतकऱ्याच्या हार्डवर्कचा बेनिफिट दुसऱ्यांना होत असतं. This elevates his position in the eyes of the poet, making it seem like he is tall enough to touch the starry skies. पोएट काय म्हणतोय की शेतकऱ्याचं वर्क हे एवढं उंचीचं वर्क आहे, ते वर्क जणू काही स्टारी स्काईज म्हणजेच आकाशामध्ये चांदण्या, आकाशामध्ये जे काही चांदण्या आहेत तिथपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीच्या उंचीचं काम कुणाचं आहे? या फार्मरचं आहे, अशा पद्धतीनं पोएट सांगतोय. वी हॅव ऑलरेडी लिसन हियर वेन पोएट सॉ फार्मर इन हिज फील्ड वर्किंग दियर पेशंटली अँड दॅट टाईम पोएट फेल्ट सो thrilled, and that time poet thought about the farmer. The farmer works for others patiently, right? Now we have to stop here. The activities that are given for this poem will be discussed in the next lecture. Thank you.